लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे ज्या मतदान केंद्रावरती मतदान करणार आहोत त्या मतदान केंद्रावरती आपण आहोत आणि त्यांच्या पत्नी सारिका भरणे सध्या आपल्या समवेत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. खरं तर मतदानाचा हक्क बजावलेला आहे. काय म्हणत भावना आहेत? प्रथमतः TV9ला सर्व माझ्या बांधवांना, माझ्या भगिनींना नमस्कार करते इंदापूर तालुक्यातल्या. आणि आमच्या सर्व 8च्या 8 जिल्हा परिषद आणि 16 पंचायत समिती चांगल्या लागतील, कारण की मतदारांनी सर्वांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे. खरं तर अजितदादा पवार यांच्यानंतर आता खरं तर ही निवडणूक होत आहे. अजितदादाच्या गेल्याच्या नंतर अवघा महाराष्ट्र शोककळात किंवा हळहळ पसरलेली आहे. मात्र त्यांच्या अनुपस्थितीत ही निवडणूक प्रक्रिया पार पडलेली आहे. मतदार राजा त्यांच्या अनुपस्थितीमध्ये कशा पद्धतीने प्रतिसाद देईल असं वाटतं तुम्हाला? तसं म्हटलं तर दादांनी खूप सहकार्य केले ह्या इंदापूर तालुक्याला आणि जनतेला, महाराष्ट्रातील सर्व जनतेला. तर सर्व जनता आज दादा गेल्यामुळे हळहळती. दादा नाही त्यामुळे आम्हाला फार सर्वांना दुःख आहे, ह्या जनतेला आणि सर्व मतदार जेवढी उमेदवार उभा आहेत त्यांना सर्वांना. आणि महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री त्यांना पण आम्ही सभा वगैरे काही घेतले नाही, अशा बैठका घेतल्या. आणि शिवाय फक्त आम्ही दारात जाऊन उमेदवारांना मतदान द्या असं फक्त म्हटलो. असा काही जास्त हे केलेलं नाही, म्हणजे जल्लोष केलेला नाही. त्यामुळं आम्हाला सर्वांना दुःख आहे. आणि दादा गेल्यामुळं ही मतदार सर्व बांधव आणि माझ्या सर्व भगिनी त्यांना साथ देतील अशी मी भावना व्यक्त करते. खरं तर आत्तापर्यंत दत्तात्रय भरणे समजा निवडणूक असायचे, तुम्ही मतदान करायचे, मात्र आज तुमचा मुलगा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभा आहे. आज मतदान करताना काय मनात भावना येत आहेत? असं काही नाही, पण त्याला सहकार्य सर्वजण मतदार बांधव करतील, सर्व माझ्या भगिनी करतील. तो बोरी गणातून उभा आहे पंचायत समितीला. तर असा तो म्हणजे त्याच्या आधी पण सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होत होता आणि सर्वांच्या आनंदात पण सहभागी होत होता. त्यामुळं मला भावना आहे की त्याला सर्व लोक मतदान करतील. पण निष्ठावंतांना डावललं आहे, त्यामुळे कुठेतरी एक नाराजी पण सध्या पाहायला मिळते. याचा कसा प्रतिसाद म्हणजे उमटतील? कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातीर त्याला आम्ही उभं केले, असं आमच्या मनात नव्हती भावना त्याला उभं करायची, पण कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातीर त्याला उभं केले. त्यामुळं तो उभा राहिलेला आहे. सर्व मतदारांना काय आवाहन करणार, मतदान करण्याच्या संदर्भात काय करणार? सर्व बांधवांना मला एवढंच आवाहन करायचे की आज दादांनी इंदापूर तालुक्याला आपल्याला जे सहकार्य केलं, पाणी प्रश्न झालं, रोड झालं, सर्वांच्या सुखदुःखात जे दादा सहभागी झाले. आणि आज महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री पण इंदापूर तालुक्यात सर्व जनतेच्या सुखदुःखात सहभागी झाले. आज अतिवृष्टी झाली मध्यंतरी, त्यात पण सर्वांना म्हणजे अतिवृष्टीत पण सर्वांना हे मिळालेलं आहे. महाराष्ट्र राज्याच्या सर्व बांधवांना जे गेलं त्यांना ते हे मिळालं, सहकार्य मिळालं. म्हणजे सर्वांना त्यातून काही ते निधी म्हणजे ज्याचं गेलं आहे अतिवृष्टी त्याला मिळालं आहे. त्यामुळं मला असं वाटतं की मतदार बांधव दादांच्या ह्याच्यामुळे सर्वजण मतदान करतील. एकंदरीत आपण बघू शकतो की मतदान केंद्रावरती सकाळपासूनच मतदार जे आहेत ते ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ज्या असते ते अगदी ग्रामीण भागासाठी महत्त्वपूर्ण असतात. प्रत्येक मतदार जे येऊन आता मतदान केंद्रावरती आपल्या मतदानाचा हक्क बजावत आहेत. सारिका भरणे यांच्याकडून सुद्धा हे सांगण्यात येते की मतदारांनी येऊन आपला मतदानाचा हक्क बजावा, अशी प्रतिक्रिया त्यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन विकी चव्हाणसोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, भरणेवाडी. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.